राज्यातील प्रमुख पीक असणाऱ्या ऊसाची रिकव्हरी चेक करायची कोणतीही त्रयस्थ व्यवस्था सरकारनं आतापर्यंत का निर्माण केली नाही हा प्रश्नच आहे. पण आंदोलन अंकुश संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याचं काम करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या मदतीतून येत्या हंगामापूर्वी रिकव्हरी प्रयोगशाळा उभारली जाणार असून शेतकऱ्यांनी या प्रयोगाला पण आर्थिक मदत करून साथ द्यावी असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी दानोळी इथं केलंय. अंबाबाई मंदिरात निधी संकलन बैठकीत ते बोलत होते. शिरोळ येथील शेतकरी वजन काट्यावर संघटनेच्या पुढाकारानं ऊसाची रिकव्हरी करणारी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या प्रयोगशाळेसाठी गावागावातून निधी जमा केला जातोय. त्या अनुषंगानं दानोळी येथे शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की 2012 पासून कारखान्यांच्या सरासरी रिकव्हरीवर ऊसाचा दर दिला जातोय. कारखाना जी रिकव्हरी दाखवतात ती खरी का खोटी यावर शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत. पण शेतकऱ्यांच्या मनातील हा संशय दूर व्हावा यासाठी शासन काहीच करत नसलं तरी आम्ही शेतकरी संघटना म्हणून त्रयस्थ अशी आधुनिक रिकव्हरी प्रयोगशाळा उभा करून ऊसाची खरी रिकव्हरी येते ते समोर आणणार आहोत. या प्रयोगशाळेला तालुक्यातील प्रत्येक गावातून निधी उभारला जाणार असून हंगामापूर्वी याचं काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही त्यांनी यावेळी शेवटी सांगितलं. दानोळी येथील अंबाबाई मंदिरात निधी संकलनाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रयोगशाळा उभारण्यासाठी म्हणून 10,000 रुपये त्याच ठिकाणी आर्थिक मदत दिली. तर सगळ्या गावातील दानशूर व्यक्ती, शेतकरी, व्यापारी यांच्याकडून मोठा निधी संघटनेच्या कामाला दिला जाईल असं बबलू दळवी यांनी यावेळी जाहीर केलं. या बैठकीला बंटी माळी, उदय होगले, दत्तात्रय जगदाळे, बबलू दळवी, धन्यकुमार भोसले, विजय दळवी, रुपेश भोसले, प्रमोद बाबर, बंडू होगले, बाळासाहेब भोगावे, सुनील बाबर, पुरुषोत्तम कदम, राजेंद्र केकले, अनिल गावडे, जगन्नाथ भुसाना, सुहास होगले, राजेंद्र भुसाना, संजय आळतेकर व शेतकरी उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे.